कोण येतंय हा प्रश्नचिन्ह जरूर असेल, परंतु पहिलं क्रुशियल ओव्हर मी म्हणेन, पहिली स्ट्रायकर जो बॉलर आहे तो मात्र कोण येतोय आणि कोणाच्या हातामध्ये कर्णधार बॉल सोपवतोय हे पाहणं गरजेचं आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये दोन बॅटर मात्र आलेले आहेत, विनोद आणि त्याच्या जोडीला साहिल कदम. साहिल आणि रोहित, माफ करा, कारण रोहित, विनोद हा गोलंदाज परंतु रोहित हा मात्र बॅटर. परंतु स्ट्राईकला आपण पाहणार आहोत साहिल कदम. पहिलं षटक विनोदचं आणि पहिला बॉल साहिल साठी. स्ट्राईकवर साहिल. साहिल कदम जबाबदारी जरूर आहे या खेळाडूवर. पहिला बॉल चेक केला, सोडून दिला, परंतु चांगला बॉल, कारण लाईनच्या आतमध्ये एक ऑफ स्टंपच्या बाहेर एक लाईन आहे, त्या लाईनच्या बाहेर जर बॉल गेला तर वाईड अंपायर देतात. परंतु अंपायरनी, मी मगाशीच उल्लेख केला होता, जे आमचे अंपायर आहेत ते बरोबर त्यांची कटाक्ष नजर, तीक्ष्ण नजर विकेटवर आणि सर्व ग्राउंडवर असते. त्याचा नमुना आपण पाहिला. बॉल पहिला डॉट येतोय कारण लाईनच्या आतमध्ये हा बॉल रिलीज झाला. यावेळेला मात्र शेफल झाला, उजव्या इष्टीच्या थोडासा बाहेर निघाला, पॉपिंग क्रीजचा वापर केला कदमने, अर्थातच साहिलने. आणि इथे बघा कॉल देणं फार महत्वाचं आहे. पहिला बॉल डॉट, त्यानंतर मात्र आक्रमण चढवलं गेलं परंतु बॅटवर प्रॉपर बॉल आला नाहीये. एक धाव जरूर मिळते. स्क्वेअर लेगच्या दिशेला हा बॉल ट्रॅव्हल झाल्यानंतर मात्र अकाउंट ओपन केलं. श्री गणेशा करतोय गोवारे संघाचा साहिल. आणि यावेळेला मात्र स्ट्राईकवर येईल रोहित. रोहितने पहिला बॉल हवेत आणि कव्हरच्या दिशेला ते फिल्डर तैनात. पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळते. कॅच आउट होतोय रोहित. खराब बॅटिंगचा नमुना. सुरुवातीला जेव्हा पहिल्या षटकात चांगले गोलंदाज पाचारण केले जातात, त्यांना थोडंसं मी म्हणेन एक पेशन्स ठेवून खेळलं तर नक्कीच मी असं म्हणेन की धावा पुढच्या 3 षटकांमध्ये जरूर काढल्या जातात. परंतु इथे कुठेतरी रणनीती चुकली की काय गोवारे संघ नायकाची, आणि त्याचा मात्र बळी जातोय तो रोहितचा. रोहित बाद होतोय 0 धाव्यांवर. पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळतंय 1 या आकड्यावर. संघाची धावसंख्या आहे. ऑफ साईडला आपण पाहतोय कव्हर पॉइंट, कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर्स आणि लॉंग ऑफ. किशोर यावेळेला नवीन बॅटर. पहिला बॉल, पहिल्या बॉलला हिट करण्याचा प्रयत्न, इथे बॉल मात्र पंच सिंग यांचा इशारा येतोय की हा बायावर आदळलेला बॉल, त्यामुळे लेगबायचा इशारा. लेगबायच्या स्वरूपात 1 धाव ऍड होईल. एका धावीने 2 धावा. 4 चेंडूंचा खेळ इथे संपुष्टात आलाय. पहिल्या षटकामध्ये विनोद चांगली गोलंदाजी करतोय, प्रभावी गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावर लाईन लेंथनी गोलंदाजी करतोय. इथे मात्र रूम्स देत नाहीये कारण दारोमदार आता मात्र सर्वी येऊन ठेपली ती साहिल कदम या खेळाडूवर. गोवरेचा हा अष्टपैलू खेळाडू. फटका थोडासा बघा, फिल्डिंग मात्र चांगली सजवली विनोदने आपल्या गोलंदाजीसाठी. जसं फिल्डिंग सजवले तिथेच मात्र बॉल गेलाय. फॉरवर्ड शॉट लेगला हा फिल्डर तैनात आणि त्याच्या हातामध्ये बॉल. डॉट बॉल. 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या आहे 2. हा बॉल महत्वाचा असेल कारण इथे साहिलसाठी सुद्धा आणि विनोदसाठी सुद्धा. फटका चांगला आहे परंतु हवेत बॉल. काय झालंय तर नक्कीच थोडासा आम्हाला अडथळा येतोय, त्यामुळे काय, येस, पंचांचा इशारा येतोय 4 धावींसाठी चौकार. आता मात्र बघा, मी मगाशी सांगितलं होतं की साहिलला थोडंसं पेशन्स ठेवून खेळावं लागेल. एखादा लूज बॉल, जसा आता लूज म्हणजे फुलटॉस बॉल मिळाला, क्लिअर केला त्यांनी ऑन साईडला आणि चौकार येतोय. धावसंख्या आहे धावफलकावर 6 या आकड्यावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे, परंतु त्यासाठी मात्र एक गडी गमावला गेला, तो म्हणजेच रोहितनी निराशा केली. खरं म्हणजे रोहित चांगला फलंदाज आहे आणि तो साहिलला मात्र साथ देईल असं वाटत होतं, परंतु कुठेतरी त्याची सुद्धा मी असं म्हणेन तो स्ट्रोक जो कव्हर्समध्ये खेळला, जो फटका कव्हर्समध्ये त्यांनी लगावला, तो मी म्हणेन त्या विनोदच्या तो जाळ्यामध्येच अडकला. कारण बॉल सरळ स्ट्रेट टू फिल्डर गेला आणि तिथे झेलबाद झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1 बाद 6 गोवारे संघाची.
सातारा स्पोर्ट्स लाईव्हचे प्रोपायटर करण कदम आज मात्र इथे उपस्थित नाही आहेत, परंतु त्यांचे बंधू आज मात्र त्यांनी मात्र सर्व्हिस सूत्र आपल्या हातात घेतलेली आहेत. कालसुद्धा तेच सर्व सूत्र हाताळत होते, परंतु आता दुसरा गोलंदाज. हा बॉल मात्र स्ट्रेट बॉलरच्या दिशेने होता, ही ते झेल सोडला गेलाय. संधी उपलब्ध झाले किशोरला. शरदचा दुसरा बॉल, यावेळेला मात्र हवेत खराब बॅटिंग. आणि इथे बघा काय घडतोय, एका मागोमाग सकाळपासून महेश याडी 7 झेल टिपलेले आहेत. म्हणजे काय, आज मात्र त्यांनी फेविकॉल लावून हाताला आलेला आहे. कारण अनिल जाधव आम्हाला अपडेट देत आहेत की सकाळपासून 7 झेल त्यांनी टिपलेत. म्हणजे काही फिल्डर जे आहेत ते झेल सोडतायत. कारण पाटण तालुक्याचं मगाशीच आम्ही चर्चा करत होतो अनिल बरोबर की पाटण तालुक्यामध्ये थोडासा वीक पॉईंट काय आहे की फिल्डिंगचा दर्जा थोडासा मी म्हणेन उंचावायला पाहिजे. कारण झेल सातत्याने सोडले जातात. ज्या ज्या स्पर्धा आपण पाहतोय ऐकतो त्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर सातत्याने झेल सोडले जातात. इथे मात्र नवीन बॅटर सुमित यावेळेला फक्त दिशा दिली, स्टेअर केला, कव्हर पॉइंटला फिल्डर तैनात आहे त्याच्या दिशेला मात्र इथे कॉल दिला साहिलने. साहिलला माहित आहे धावसंख्या सध्या दुसरे षटक चालू आहे, धावा फक्त धावफलकावर 7 आहेत. 2 फलंदाजांनी निराशा केली, दोन्ही शून्यावर बाद झालेले आहेत, एक रोहित आणि दुसरा किशोर. परंतु यावेळेला मात्र सुमितने सेन्सेबल क्रिकेट दाखवलं. त्याला माहित आहे मला स्ट्राईकवर साहिलला आणायचं आहे, ते काम केलंय. परंतु गोलंदाजीची धुरा जी आहे ना ती शरद चांगलं सांभाळतोय, चांगली गोलंदाजी करतोय. विनोदचं पहिलं षटक सुंदर होतं, तदनंतर मात्र शरद सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. इथे चांगला बॉल आणि एक धाव जरूर घेतली जाते. एका धावेचा कॉल दिला आणि जेव्हा जेव्हा चान्स मिळतो तेव्हा मात्र धाव घेतली पाहिजे. 8 धावा, कारण अजून उर्वरित 2 षटकांचा आणि 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे अजून यांच्याकडे जर तसं पाहिलं तर 14 चेंडूंचा खेळ आहे. 14 चेंडूंमध्ये 40-50 धावा आरामशीर होऊ शकतात. परंतु इथे सुमित या वेळेला स्ट्राईकवर, फटका चांगला आहे, डान्सिंग डाऊन द विकेट, फ्रंट वर येऊन मात्र फटका सजवला. एक धाव जरूर घेतले, साहिलने मात्र कॉल दिलाय दुसऱ्या धावेसाठी. परंतु इथे थांबवलं मात्र सुमितने सांगितलं की थांब साहिल, कारण धाव एकच मिळेल, कारण नाहक बळी देणं हे चुकीचं ठरेल. परंतु गोलंदाजीची धुरा मात्र सांभाळताना शरद चांगली धुरा सांभाळतोय. यावेळेला चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेला फाईन लेगच्या दिशेला आपण पाहतोय, इथे स्क्वेअर लेगच्या दिशेला इथे बॉल जातोय. 2 धावा मात्र जरूर घेतल्या जात आहेत, कारण प्रत्येक वेळेला जिथे 1 धाव असेल तिथे 2 धावा कन्वर्ट करणं गरजेचं आहे. जिथे जिथे चान्स मिळेल तिथे 2 धावा असतील तिथे 3 धावा घेणं गरजेचं आहे. 2 धावा घेतल्यानंतर षटक क्रमांक दुसरं सुद्धा संपुष्टात येतं. धावसंख्या आहे धावफलकावर सध्या 11. या आकड्यावर क्रिकेटच्या विश्वामध्ये 11 ही अशुभ धावसंख्या समजली जाते. परंतु मी असं म्हणेन की ती क्रिकेटच्या विश्वामध्ये जरी समजली असली तरी मी त्याला मात्र अशुभ जरूर समजणार नाही, कारण कोणते हे आकडा हा अशुभ नसतोच. परंतु इथे या आकड्यावरून पुढे कसा संघ नेता येईल हे मात्र साहिल आणि त्याच्या जोडीला असलेल्या सुमितला मात्र इथे थोडी रणनीती आखली गेली पाहिजे, चांगली भागीदारी रचली गेली पाहिजे, चांगलं टार्गेट सेट केलं गेलं पाहिजे. कारण आपल्या संघाला जर विजयीच्या दृष्टीने जायचं असेल किंवा सुपर 3 मध्ये जर प्रवेश करायचा असेल तर ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. गोलंदाज जयवंत गोलंदाज आपण पाहतोय. एक धाव पहिल्या बॉलवर जयवंतच्या, परंतु दुसरा बॉल काय तडाखा, ओहो लाजवाब सलामी दिले आमच्या या व्यासपीठाला आणि आमच्या समालोचन कक्षाला. साहिलच्या बॅट मधून येतो धमाका, साधा मेनसाठी षटकार. ज्याची गरज होती तो फटका आलाय, लाजवाब फटका. जयवंतच्या या दुसऱ्या बॉलवर आक्रमण चढवलं सरळ स्ट्रेट टू बॉलर हेड आणि साधा मेनसाठी षटकार. धावसंख्या आहे 18. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात इथे काय घडतंय, सिंगल धाव मात्र जरूर मिळते, कारण बॅटला ब्रश
बॉल झाला आणि बॉल जातो एस्टनच्या मागे. विकेट किपरने थोडी गफलत केली. झेल होता आणि कोणाचा झेल होता तर साहिलचा, परंतु मी असं म्हणेन थोडंसं हाईटच्या वर होता त्याच्या. जो यष्टीरक्षक मागे किपिंग करतोय त्याच्या डोक्यावरून जाणारा हा बॉल थोडंसं त्याला ते जज करता नाही आलं. परंतु यावेळेला तर स्ट्राईकवर सुमित. खराब बॅटिंग पाहायला मिळते. बॉलिंग मात्र चांगली अप्रतिम करतोय, कारण या 2 बॉलवर मात्र साहिलला सुद्धा बीट केलं होतं आणि आता मात्र सुमितला सुद्धा बीट केलं. धावसंख्या आहे 19 या आकड्यावर. सिली पॉइंटला एक तैनात आहे फिल्डर. आपण बघा ऑफ साईडला कशी पॅक केले या खेळाडूला, पण ऑन साईड जर पाहिलं तर मागे एकच फक्त आतमध्ये 30 सर्कलच्या आत. यावेळेला स्ट्रेट टू बॉलरच्या दिशेने इथे काय केलं जातंय तर खरा बॅटिंगचा नमुना पाहायला मिळतोय. रनआउट सुमित हा मात्र धावबाद होतोय. सुमित धावबाद झालाय, म्हणजेच मी असं म्हणेन थोडंसं सॅक्रिफाईस केलंय साहिलसाठी. धावसंख्या 19 3 फलंदाज बाद. परंतु इथे अजून जयवंतचे किती चेंडू असतील आमचे गुणलेखक? 1 चेंडू शिल्लक आहे, म्हणजे 7 चेंडूंचा खेळ शिल्लक, परंतु धावसंख्या फक्त 19. यावेळेला मोठा हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल मिस होतोय. यष्टनच्या मागे डॉट बॉल येतोय, परंतु इथे साहिलला काय करायला हवं होतं तर षटकार मारण्याचा नाही तर सिंगल घेऊन पुढचे 6 बॉल खेळायला पाहिजे होते, परंतु तसं तंत्र मात्र अवलंबलं नाही. त्याला षटकार मारायचा होता, कारण त्याला माहीत आहे 7 चेंडूंचा खेळ शिल्लक होता आणि धावसंख्या फक्त 19 आहे धावफलकावर. परंतु या षटकाचा खेळ महत्त्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. या षटकामध्ये शेवटचं जे अंतिम निर्वाणीचं षटक आहे ते कोण घेऊन येईल हा प्रश्न जरूर असेल, परंतु या गोलंदाजाकडे मात्र धावसंख्या गोवारीची कितीपर्यंत रोखू शकतो ही क्षमता आपल्याला नक्कीच या 6 चेंडूंमध्ये कळेल. परंतु सध्या स्ट्राईकवर सतीश, स्ट्राईकवर आणि गोलंदाजीसाठी सुनील गोलंदाज. परंतु सुनील सावंत, मी मगाशी उल्लेख करत होतो या गोलंदाजाचा, हा गोलंदाज प्रभावी ठरतो कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे, टर्न करतो हा गोलंदाज, बॉलला टर्न चांगला वळवतो आणि तो इथे गोलंदाज. परंतु लेफ्ट हँड बॅट्समन एक ॲडव्हान्टेज, कारण लेग साईडची जर बाउंड्री पाहिली तर या ऑफ साईडच्या पेक्षा, म्हणजे आज जो लेफ्ट हँड खेळतोय त्याच्या पद्धतीने जर सांगायला झालं तर यावेळेला मोठा फटका, परंतु हवेत आहे. काय घडतंय आणि झेल बाद. एक बॉल मात्र डॉट येतोय आणि बळी सुद्धा जातोय. एक गडी बाद होतोय पुन्हा एकदा. 4थ्या विकेटचं पतन मैदानाच्या आत. साहिलला कुठली तरी रणनीती आखावं लागेल, कारण एक धाव काढून आपण स्ट्राईकवर येणं हे मात्र कानमंत्र दिलं पाहिजे, कारण सध्या कसं आहे, कारण त्यांचा संघ अडचणी सापडलाय. 19 धावा फक्त धावफलकावर आहे. शेवटचं षटक निर्माणीचं षटक, अंतिम षटक आहे आणि हे षटक टार्गेट सेट करणारा असेल. परंतु यावेळेला गोलंदाजी मी मगाशीच उल्लेख करत होतो, सचिन चांगली गोलंदाजी करतो आणि शेवटच्या डेथ ओव्हरला त्याला नेहमी पाचारण केलं जातं. जसं हर्षला काल आपण पाहिलं की तो यश हा कायम शेवटचं षटक घेऊन येतो आणि तो चांगली गोलंदाजी करतो. काल नक्कीच त्याचा प्रभाव आपण पाहिला या विकेट्सवर, या मैदानावर. त्यांनी प्रभावी गोलंदाजी काल केली. आज सुद्धा सुनीलने तशी गोलंदाजी करून दाखवले पहिल्या वैयक्तिक पहिल्या षटकात आणि संघाकडून शेवटचं षटक हाताळताना. स्ट्राईकवर मच्छिंद्र. यावेळेला मच्छिंद्रांनी फक्त स्टिअर केला. एकच धाव मिळेल डीच्या स्वरूपात. साहिलला मात्र बघायची भूमिका नॉन स्ट्राईकला करावी लागते, परंतु इथे स्ट्राईकला जर पुढचे 3 चेंडू जर खेळायला मिळाले तर काहीतरी वेगळी चित्र नक्कीच मैदानात दिसतील. परंतु इथे मच्छिंद्रने फक्त सिंगल ढकलला, तो म्हणजेच पॉईंटच्या दिशेला बॉल आणि 1 धाव मिळते. एका धावेने 20 या आकड्यावर धावसंख्या. फटका चांगला आहे, परंतु प्रोटेक्शन आहे मागे. फिल्डर तैनात, फेक करेपर्यंत 1 धाव 21 या आकड्यावर. आता मात्र 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. शेवटचे 3 चेंडू असतील या पहिल्या इनिंग्समध्ये, पहिल्या 17 मध्ये. अष्टविनायक चषक 2024 पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत.
आणि या चषकासाठी अर्थात आपण पाहतोय आमच्या व्यासपीठाच्या दिशेने जर कॅमेरामॅनने फोकस केला तर या 3 ट्रॉफ्या तुम्हाला चमचमत्या पाहायला मिळतील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, काय घडेल, झेल बाद होतोय. साहिल बॅक टू पॅव्हिलियन. बघा धावा फक्त धावफलकावर 21 आहेत. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर पहिलं षटक विनोदने हाताळलं, फक्त 6 धावा दिल्या. तर त्यानंतर आपण शरदला पाहिलं तर त्याच्या गोलंदाजीमध्ये फक्त 3 धावा 5 धावा आल्यात आणि त्यानंतर जयवंत एक षटकार फक्त लगावला, परंतु फक्त 8च धावा त्यांनी खर्च केल्या. म्हणजेच काय तर पूर्ण जर लेखाजोखा जर गोलंदाजांचा पाहिला तर अतिशय सुरग गोलंदाजी, त्यामुळेच 21 धावांवर. साहिल आऊट झाल्यानंतर प्रेम येतोय, परंतु 2 इथे बॉल शिल्लक असतील, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या इनिंग्स मध्ये आणि धाव संख्या फक्त 21 या आकड्यावर. काय गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. आणि इथे अंपायरचं बोट आपण लेग अंपायर पाहिलं तर अंपायर सिंग सांगतायत की बाद आहे फलंदाज, त्यामुळे 5व्या विकेटचं पतन, 6व्या विकेटचं पतन. ऑलरेडी बाद झालेले आहेत फलंदाज आणि 6वा फलंदाज बाद होतोय. मच्छिंद्र सुद्धा पॅव्हलियनच्या दिशेला. आज परफॉर्मन्स जर पाहिला तर नक्कीच मी असं म्हणेन गोवारी संघाचा परफॉर्मन्स आज बरोबर झालेला नाही आहे, पूर्णतः बॅकफुटवर गेला हा संघ. परंतु अजून आज जर आपण पाहिलं टेनिस क्रिकेटचं विश्व असू दे किंवा लेदर बॉलचं क्रिकेट विश्व असू दे आणि इंटरनॅशनल क्रिकेटचा जर विचार केला तर ऑस्ट्रेलिया हा संघ असा आहे की शेवटपर्यंत लढत देतो, झुंज देतो. जरी धावसंख्या कमी असली तरी तो झुंजायला लावतो संघ. इथे पण गोवारी संघ तसा करेल गोलंदाजी करताना. परंतु 21 धावा सध्या धावफलकावर. ओ मोठा फटका, परंतु बॉल हवेत आणि झेल बाद होतोय. तू चल मैं आया, तू चल मी येतोय, अशी परिस्थिती आज मात्र या पहिल्या इनिंग्स मध्ये पाहायला मिळाली. 21 धावा फक्त धावफलकावर गोवारी संघाची. मी विनंती करतोय नेक्स्ट मॅच साठी छत्रपती 11 कोळेकरवाडी आणि जिद्दी मराठा शेडगेवाडी. चला दोन्ही कर्णधार आपण उपस्थित असाल आपला संघ घेऊन तर विनोद कदम स्वामी सर, चला आपण या. माजी संस्थापक आणि अध्यक्ष पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे, खरोखर त्यांचं स्वागत आहे, त्यांचा संघाचं सुद्धा स्वागत आहे. आणि छत्रपती 11 कोळेकरवाडी आपल्या सुद्धा संघाचं स्वागत आहे. चला दोन्ही कर्णधार आपण उपस्थित असाल आपले संघ घेऊन तर दोन्ही कर्णधारांना नम्रतेची विनंती, आपण या आमच्या टॉस का बॉलच्या मंचावर. नेक्स्ट मॅच साठी आपला नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. शुभम, छोटा बाहुबली, मोठे बाहुबली इथे आहेत आमचे अनिल जाधव, चला या लवकर. गोवारे संघाने मात्र 22 धावाचं टार्गेट सेट केलंय. अचानक सावंतवाडी या संघासमोर 22 धावा आणि 24 चेंडूंचा खेळ. परंतु डिफेंड जर करायचा असेल तर गोलंदाजी चांगली करावा लागेल. तुम्हाला रोखून धरायचं असेल सावंतवाडी संघाला तर इथे गोलंदाजी आणि फिल्डिंग मध्ये तुम्हाला वर्चस्व दाखवावं लागेल किंवा तुमची प्रतिभा, तुमचं जे टॅलेंट आहे ते तुम्हाला या मैदानावर जुईनगरच्या दाखवावं लागेल. कारण इथे बॅटिंग मी म्हणेन थोडासा फ्लॉप झाली, थोडीशी खराब बॅटिंग झाली, परंतु बॉलिंग आणि फिल्डिंगचा दर्जा मात्र उंचावावा लागेल त्यांना जिंकायचं असेल तर. परंतु इथे अचानक सावंतवाडी मातब्बर संघ आहे, त्यांनी सुद्धा तो असा संघ आहे की तो लढत देणारा संघ, तो मागे हटणारा संघ नाही आहे. इथे मात्र आपण पाहतोय आमच्या टॉस का बॉच मंचावर मोठे बाहुबली अर्थातच अनिल जाधव आयोजक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय. छोटा बाहुबली अर्थातच शेडगेवाडीचा कर्णधार शुभम आणि इथे छत्रपती 11 कोळेकरवाडी संकेत, दोघांच्या माध्यमातून कोण संकेत लवकर आपण आपला निर्णय कळवा, कारण जशी मॅच संपेल लगेचच आपला संघ जर फिल्डिंग करायचं असेल तर आपण फिल्डिंगला या आणि जर फिल्डिंग द्यायची असेल शेडगेवाडीला तर शेडगेवाडी आपण लगेच शुभम यायचं आहे मैदानाच्या आत. आज दोन्ही संघांना शुभेच्छा असेल त्यांनी. येस, तर कोळेकरवाडी संघाने इथे
क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. लगेच मॅच संपेल. आपण कोळेकरवाडीला विनंती करतोय आपला संघ घेऊन लगेच मैदानात जायचं आहे. बावीस धावांचं येस सिंग सर स्ट्राईक पंच आम्हाला सांगतायत की मॅच इज ऑन. पहिला बॉल साहिलचा पहिला षटक हाताळताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 फिल्डर मुभा आहे त्यांना बाउंड्री लाईनच्या आसऱ्याला जाण्याची. इथे पहिल्या बॉलवर आक्रमण चढवलंय परंतु बॉल कुठे जाईल तर एका धावेसाठी येस एक धाव डीच्या स्वरूपात पंचांचा इशारा आमच्याकडे. एक धाव एका धावेने अकाउंट ओपन केलंय विनोदने. स्ट्राईकवर आहे विनोद आणि नॉन स्ट्राईकला स्ट्राईकवर आपण जर पाहिलं तर शरद होता आणि नॉन स्ट्राईकला विनोद आहे. कारण इथे थोडीशी आमची नक्कीच चुकी झाली परंतु इथे शरदच्या बॅटमधून आलाय एका धावेचा फटका. यावेळेला शरदच्या बॅटमधून हवेत बॉल आहे. झेल होईल का बघा. झेल सुद्धा सोडला जातोय. आधीच धावा कमी आहे. तुम्हाला झेल असे टिपले गेले पाहिजेत. 8वा मॅच वर्ल्ड कप 1983 ची कपिल देव निखंज यांनी तो झेल घेतला नसता तर मात्र भारताला पराजयाच्या छायेमध्ये जावं लागलं असतं. उलटा झेल घेणं मुश्किल असतं परंतु यावेळेला इथे गोवारेच्या फिल्डरना ते काम करायला हवंय. झेल कसाही असो जरी हार्ड असेल तरी त्याची ट्राय केली पाहिजे. मोठा फटका यावेळेला बॉल हवेत आहे आणि झेल घेतलाय बघा. असे झेल टिपले गेले पाहिजेत. चांगला झेल अतिशय सुंदर झेल. जो डीप मिड विकेटला फिल्डर तैनात त्याने अगदी जज परफेक्ट केला आणि झेल टिपलाय. इथे अशी कामगिरी करावी लागेल परंतु इथे जो फलंदाज डेंजर वाटत होता शरद तो मात्र इथे परतीच्या प्रवासाला आपण पाहतोय. पहिल्या विकेटचं पतन. धावसंख्या आहे धावफलकावर 3. बघा अशी जर गोलंदाजी केली अशी झेल टिपले असे फलंदाज बाद होत गेले तर 22 धावा सुद्धा डिपेंड करू शकतो गोवारेचा संघ. परंतु जर तुम्हाला त्यासाठीच चांगली कामगिरी करावी लागेल परंतु इथे जर अचानक सावंतवाडीच्या संघाला सुद्धा जिंकायचं असेल तर या संघाला सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल. चांगली बॅटिंग करावं लागेल कारण तुमच्याकडे धावांचं मोठं लक्ष नाही आहे परंतु त्यासाठी तुम्हाला सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. तुम्हाला थोडंसं डोक्यावर बोलतात ना बर्फ ठेवून तुम्हाला बॅटिंग करावं लागेल. कारण क्रिकेटमध्ये नेहमी गावस्कर आणि राहुल द्रविड हे सांगतात लक्ष्मण हे सांगतात की तुम्ही बॅटिंग करताना तुमच्या डोक्यावर बर्फ ठेवून म्हणजे तुमच्याकडे तुम्ही पेशन्स संयम ठेवा तेव्हा तशी बॅटिंग करावं लागेल. पुढचा बॉल यावेळेला हवेत बॉल. ओ काय घेतलंय जाळ्यात अडकवलंय. जाळं जे विणलंय 30 सर्कलच्या आतमध्ये गोवारे संघनायकाने आणि त्या गोवारेच्या संघनायकाने इथे जाळे विणलं होतं. त्या जाळ्यामध्ये मात्र दुसरा मासा अडकला. दुसरा गडी बाद होतोय. धावसंख्या आहे 3. आता बघा म्हणून मगाशी सांगितलं होतं ऑस्ट्रेलियाचं का उदाहरण दिलं होतं तर तुम्हाला इथे तुम्ही जर 22 धावा डिफेंड करायचे असेल तर तुम्हाला शेवटपर्यंत फाईट द्यावा लागेल. परंतु इथे सावंतवाडीचा जर विचार केला तुम्हाला जर जिंकायचं असेल तर चांगली बॅटिंग करावं लागेल. बघा अक्षय सुद्धा आऊट झाला. शरद आऊट झाल्यानंतर 2 विकेटचं पतन आपण लागोपाठ पाहायला मिळतंय. धावसंख्या आहे 3. यावेळेला नवीन बॅटर सेकंड डाऊन 1 डाऊन आलेला अक्षय बाद झाला. निराशा केली 0 या धावसंख्येवर तो बाद झाला आणि त्यानंतर महेश आलाय. विनोद आहे नॉन स्ट्राईकला. दारोमदार आहे. जी जबाबदारी आता या सामन्यामध्ये आहे ती मात्र विनोदवर आणि त्याच्यानंतर आता आलेला महेश यांच्यावर. यांना थोडीशी स्टँड द्यावा लागेल. जबाबदारीने खेळ करावा लागेल. परंतु गोलंदाजीसाठी साहिल पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करताना. ओ यावेळेला चांगला फटका वेळ होता. या बाउंड्रीला क्लिअर केलंय. अर्थातच जी सीमारेषा आहे त्याला क्लिअर केलंय या फलंदाजाने. लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळाली या पहिल्या बॉलवर. अर्थातच 30 सर्कलला मात्र क्लिअर केलंय या फलंदाजाने. 22 धावा करायच्या आहेत. आता मात्र हा चौकार जो आहे तो मात्र या सामनीची थोडीशी चित्र बदलणारा हा चौकार पाहायला मिळाला. या चौकारानंतर शेवटचा बॉल. फटका चांगला आहे. फिल्डर तैनात आहे का. होय तो चौकार गेला नसता
तर इथे कुठेतरी 7 धावा अजून रोखून धरण्यात यशस्वी ठरला असता, परंतु काय केलं साहिलने, बॉल थोडासा हाफ ट्रॅकर टाकला, आखूट टप्प्याचा बॉल, आणि त्याला फलंदाजी करणारा महेशला पूर्णतः वेळ होती आणि तो त्यांनी मात्र ऑफ साईडला कव्हरच्या दिशेला एक्स्ट्रा कव्हर्सला तो बॉल क्लिअर केला आणि तो चौकार आला. परंतु तदनंतर मात्र जाळ्यात अडकवला असं मी म्हणेन, कारण एक लॉंग ऑनला तयार होता फिल्डर आणि एक डीप मिड विकेटला 2 सर्कलच्या बाहेर फिल्डर होते, परंतु बरोबर लॉंग ऑनच्या दिशेला जो फिल्डर तैनात बरोबर तसा त्यांनी बॉल टाकला आणि एक मोठा फटका मारण्याच्या नादात महेश मात्र बाद झाला. 3 फलंदाज या साहिल कदमने बाद केलेत आपल्या पहिल्या या षटकामध्ये. त्याला हॅट्रिकचा चान्स होता, परंतु त्याच बॉलवर चौकार आला होता. परंतु इथे धाव संख्या आहे 7 आणि प्रेम येईल गोलंदाजीसाठी. 3 विकेट्स इथे गमावलेले आहेत 7 धाव्यांवर, परंतु इथे डावखुरा सचिन मात्र स्ट्राईकवर आहे. माफ करा विनोद यावेळेला स्ट्राईकवर, लेफ्ट हँड बॅट्समन, परंतु इथं गोलंदाज प्रेम राईट हँडने हा गोलंदाजी करणारा गोलंदाज, परंतु राऊंड विकेटने मारा करतोय. थोडी वेगळी रणनीती आहेत या गोलंदाजाची. फटका मिस होतोय का, नाही तर फटका बघा नोमॅन्स लँडला ट्रॅव्हल झालाय बॉल. 1 धाव मिळते, साहिल तैनात आहे. रोहित होता, तर बीमर नो दिलाय पंचांनी. खरा बॉलिंगचा नमुना पाहायला मिळतोय. आधीच धावा कमी आणि अशी जर गोलंदाजी केली, बघा 2 धावा आल्या, 1 नो आणि 1 बॅटच्या माध्यमातून धाव, अशा 2 धावा म्हणजेच 9 धावा धावफलकावर. गोलंदाजी हवेत, बॉल आहे, परंतु इथे बाद होणार नाही. फिल्डर 1 धाव घेतली जाते, दुसऱ्या धावीसाठी डिमांड झालंय. पूर्णतः 2 धावा मात्र घेतल्या गेल्या, परंतु नाही. पंचांनी इशारा दिला हात चौकार, कारण आम्हाला बघा थोडंसं उशिरा कळतंय, कारण आमचे जेव्हा कॅमेरामॅन आम्हाला इथे कॅमेरा फोकस करतात जेव्हा त्या दिशेला, तेव्हा आम्हाला कळते, कारण इथे बरोबर राईट साईडला आम्हाला दिसत नाहीये काय घडतंय ते ऑन साईडला. 17 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता 17 बॉलमध्ये, परंतु इथे हा गोलंदाज मात्र निष्प्रभ ठरतोय. चांगली सेन्सिबल फलंदाजी, साहिलने चांगले षटक हाताळले. 1 चौकार जर वगळला तर गोलंदाजी सुरेख केली होती, परंतु तदनंतर आलेला प्रेम इथे निष्प्रभ ठरलाय, कारण पहिला नो बीमर टाकला होता, तदनंतर चौकार खाल्ला. आता मात्र मी असं म्हणेन 2 चेंडूंमध्ये तब्बल त्यांनी 7 धावा दिल्यात, कारण 1 चौकार आणि नोला 2 धावा त्या, आणि ते आता 1 सिंगल. यावेळेला हवेत बॉल, चान्स आलाय, येस, झेल घेतला गेलाय. विनोद बाद होतोय. 8 धावांची आवश्यकता असताना इथे विनोद बाद होतोय. दुसरे षटक मार्गस्थ आहे आणि या वेळेला विनोद मात्र सलामीला आला होता, तो परतलाय. 4थ्या विकेटचं सुद्धा पतन पाहायला मिळालं. विनोद बाद झाला, शरद बाद झाला, अक्षय बाद झाला आणि महेश बाद झाला. 4 फलंदाज बाद झालेत. म्हणजे पहिली जी फळी आहे, पहिली जी ऑर्डर आहे ती मात्र पूर्णतः कोसळली गेले. 14 धावा, 14 जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. प्रेमला अशी गोलंदाजी करावी लागेल. विकेटची सातत्याने जर विकेट काढल्या तर मॅच मध्ये इन होतील. नवीन बॅटर, चला लवकरात लवकर जे बॅटर येतील लवकरात आपण मैदानात आत या. आम्हाला वेळ काढू नका, कारण आयोजकांची वारंवार विनंती आहे, खेळ लवकरात लवकर चालू ठेवा. पुढचा बॉल असेल प्रेमचा, सचिनसाठी. सचिन नवीन फलंदाज, परंतु इथे खराब गोलंदाजी सातत्याने नो आणि वाईडची फेक करतोय. बघा तुमच्या अकाउंट्समध्ये जेव्हा पैसे कमी असतात तेव्हा तुम्ही खर्च कमी करायचा असतो. तुमच्या आधीच धावफलकावर धावा कमी आहेत आणि इथे तुम्ही स्वैर मारा करताय, दिशाहीन गोलंदाजी करताय, एक्स्ट्रा रन्स देताय, एक्स्ट्रा बॉल फेकावा लागतोय. इथे चांगली गोलंदाजी, अशीच गोलंदाजी करावा लागेल, परंतु एक धाव इथे थांबवायला लागेल, कारण आता फक्त 6 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. परंतु चेंडू मात्र अजून खूप आहेत. या वेळेला फक्त 4 बॉलची फेक झाले, अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. परंतु काय खेळतोय जेवण, ला जवाब, अगदी सेन्सेबल क्रिकेट. एक धावावर भर देतो. त्याला माहित आहे माझ्याकडे षटकं भरपूर आहेत, म्हणजे बॉलची कमी नाही आहे माझ्याकडे सध्या. कारण जर बॉलरचा विचार केला तर 13 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता. कारण धावसंख्या आहे धावफलकावर 17, जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता, परंतु येणारे 13 बॉल आणि त्यासाठी 5 धावा.
खरा बॉलिंग सातत्याने करतोय प्रेम, परंतु यावेळेला हा पण वाईड होता, परंतु त्यांनी बॅट घातली शेवटच्या क्षणाला आणि इथे एक धावेचा फटका सुद्धा येतोय. एक धाव ऍड होईल. एका धावेने धाव संख्या 18 या आकड्यावर फक्त जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. सातत्याने बघा आयोजक सांगतायत की वेळ काढू नका, लवकरात लवकर खेळ चालू ठेवा, फक्त जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र मी असं म्हणेन गोवारी संघाचा हा दुसरा गोलंदाज असफल ठरला असं मी म्हणेन, कारण सातत्याने नो बॉल आणि वाईट टाकल्यानंतर त्याच्यामध्ये एक चौकार सुद्धा त्याला मारला गेला आणि मी म्हणेन धावा त्यांनी खूप खर्च केल्यात, कारण पहिले षटक 7चं टाकलं होतं साहिलने, तदनंतर मात्र प्रेमने थोडं आपण जर पाहिल्या तर तब्बल या षटकामध्ये त्यांनी 11 धावा दिलेल्या आहेत. गोलंदाज विलास गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकवर जयवंत. एक धाव ऍड होईल. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त बायच्या स्वरूपात एक धाव आणि इथे एका धावेने बघा एक एक धाव महत्वाची असताना तुम्ही बॉल सोडताय आणि तो बॉल जातोय कुठे तर डी मध्ये, म्हणजेच इथे तुम्हाला हळूहळू पराभवाच्या दिशेने जावं लागतंय. खरा बॉल यावेळेला, कारण बॉलला फ्लाईट दिली होती, परंतु इथे मी असं म्हणेन बॅट्समनने ही संधी घालवली, कारण फ्लाईट दिली होती परंतु ऐन क्षणाला इथे मात्र बॉलने चकमा दिला फलंदाजाला. डॉट बॉल. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. इथे काय घडेल, फिल्डिंग गफलत केली आणि जिथे धाव नव्हती तिथे धाव घेतली गेली. आता जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. 20 धावा धावफलकावर आपण पाहतोय. तिसरे षटक मार्गस्थ आहे. विलास गोलंदाजीसाठी आलाय, परंतु अशा वेळेला आलाय जेव्हा धावा कमी आणि बॉल जास्त आहेत, कारण अजून उर्वरित जवळजवळ 1.5 षटक शिल्लक आहे, म्हणजेच 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 2 धावा जिंकण्यासाठी. फुलटॉस बॉल झेल असेल आणि झेल घेतला गेलाय. 5व्या विकेटचं पतन. फलंदाज सचिन बाद होतोय, परंतु जयवंत जोपर्यंत विकेटवर आहे ना तोपर्यंत मी म्हणेन मॅच आहे, कारण जयवंत सेन्सेबल क्रिकेट खेळतोय. मोठे फटके मारत नाहीये, बरोबर जमिनीलगत फटके लगावतोय, कारण अशा वेळ त्याला माहीत आहे विकेट देणं महत्वाचं नाहीये, एक एक धाव घेणं महत्वाचं आहे. आणि तो काय करतोय तर हवेत फटके नाहीये मारत, तर ग्राउंड स्ट्रोक मारतोय, कारण जिथे तो मी सेफ असेल असेच स्ट्रोक खेळतोय. नक्की जयवंतची तारीफ करावी तेवढी कमी, कारण संघ अडचणीत होता अशा वेळेला तो मात्र तारणारा ठरलाय, कारण त्याच्या बॅटमधून एक चौकार सुद्धा पाहायला आपल्याला मिळाला. नाही जयवंतचे नाही ना बॅटमधून, महेशने मारला होता एक चौकार, परंतु इथे बघा फक्त एक चौकार मारलाय, बाकी मात्र इकडे 1-2 ढकलून मात्र या धावा क्लिअर केल्यात. परंतु इथे मोठा फटका. स्ट्रेट फिल्डर तैनात आहे काऊ कॉर्नरला, त्याच्या हातामध्ये हा बॉल 1 बाउन्स पिकअप केल्यानंतर फेक करतोय. फेक करेपर्यंत धाव मात्र 1 कंप्लीट केली गेली. धावसंख्या आहे धावफलकावर आता 21 या आकड्यावर. स्कोर लेवल झालाय. जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. हो चांगला बॉल ला जवाब. आणि काय झालंय तर क्लीन बोल्ड. जयवंतची विकेट काढली, परंतु सर जर आपण पाहिलं तर थोडा उशीर झाला या विकेट काढायला. जयवंतला जरा लवकर बाद केला असतं तर कुठेतरी मॅच मध्ये इन झाले असते गोवारी संघ. परंतु इथे स्कोर लेवल आहे आणि साहिल जो कर्णधार आहे गोवारी संघाचा, त्याची रणनीती मी म्हणेन कुठेतरी चुकली. प्रेमला त्यांनी दुसरा आणण्याऐवजी प्रेमला मागे ठेवलं असतं आणि विलासला प्रमोट केलं असतं. सेकंड ओव्हर जर विलासला दिली असती तर असा जो गोलंदाज आहे जो यॉर्क मारण्याची क्षमता ठेवतो अशा गोलंदाजाला पहिलं प्राचारण करायला होतं. आणि कुठेतरी मी म्हणेन थोडीशी रणनीती चुकली गेली गोवारी संघाची. इथे फक्त आता मात्र 1च धाव जिंकण्यासाठी हवे, परंतु त्यासाठी मात्र झगडावं लागतंय. इथे जसा मी उल्लेख करत होतो का ऑस्ट्रेलिया संघ शेवट चेंडूपर्यंत झुंज देतो, तशी झुंज मात्र इथे देतोय. पराकाष्ठा करतायत गोवारी संघ, परंतु त्यासाठीच त्यांनी मात्र जो अडसर वाटत होता जयवंत त्याचा अडसर दूर केलाय. धावसंख्या आहे 21. गोलंदाज आता मात्र 4थ्या षटकासाठी पाचारण केलंय सतीशला आणि जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची गरज आहे. परंतु सध्या विकेटवर तानाजी आणि महेश. स्ट्राईकला आपण पाहतोय तानाजी आहे, नॉन स्ट्राईकला महेश. फिल्डिंगची सजावट जर पाहिली तर मात्र आता पूर्णतः क्लोज केले फिल्डिंग, कारण 1 धाव वाचवायची आहे. पहिला बॉल, 1 धावेची गरज आणि काय झालंय तर डीच्या स्वरूपात ही 1 धाव येईल आणि इथे मॅच मात्र विन ठरतोय अचानक सावंतवाडीचा संघ. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन.
पुढची मॅच, ही मॅच मात्र आपण पाहतोय गोवारी संघ आणि सावंतवाडी संघादरम्यान ही मॅच झाली. या